नमस्कार मंडळींनो, माझ्या होम किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। मी सोनाली। नागपंचमी या सणाला प्रत्येकाच्या घरोघरी वेगवेगळी बनवतात, पण आमच्या विदर्भामध्ये शिरापुरी याचाच नैवेद्य असतो। प्रत्येकाच्या घरोघरी आमच्या विदर्भामध्ये शिरापुरी याचाच नैवेद्य असतो आणि लाह्या, फुटाणे, दूध हे नागदेवताला वाहतात। बघू तर मग चला मित्रांनो, आपण सर्वप्रथम कढईमध्ये तूप टाकून घेतलं, ते पण पतंजलीचं तूप टाकलं। 1 वाटी भरून रवा घेतलेला आहे, तो रवा एकसारखा भिरवून घेतलेला आहे। फिरवल्यानंतर तो लालसर होईपर्यंत भाजून। हिरव्यागार वातावरणामध्ये आमच्याकडे पाऊस पण आला होता, पावसाचं वातावरण खूपच छान। लगेचच एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतले, ते शिऱ्याला टाकायसाठी। आमच्याकडे प्रत्येक वेळेस पतंजलीची बुरा साखरच वापरतात। मी अर्धी वाटी बुरा साखर घेतली आणि बदाम आणि विलायचीवर जायफळाचे पावडर करून घेणार आहे व ते शिऱ्यामध्ये टाकणार आहे। मी अर्धी वाटी साखर मोजलेली आहे, ती साखर शिऱ्यामध्ये टाकली व जायफळ, विलायची पावडर पण टाकली। गरम पाणी घेऊन ते गरम पाणी एकत्र सोडून दिले शिऱ्यामध्ये। तुम्ही म्हणाल गरम पाणी का? गरम पाणी टाकल्याने शिरा चिकट होत नाही, रवेदार होतो आणि खायला पण छान लागतो, त्यामुळे गरम पाणी टाकावे। जे माझा व्हिडिओ बघत असेल त्यांनी हमेशा आता गरम पाणी टाकून किंवा गरम दूध वापरून शिरा बनवा। आज आमचा दूधवाला आला नाही म्हणून मी पाणी वापरलेले आहे। तर आपण उत्कृष्ट आणि चविष्ट आलूची भाजी बघूया। आलू एकदम उकडून घेतले छान प्रकारे, त्याला सोलून वगैरे त्याचे टकर काढून घेतले, सर्व एकजीव करून घ्यावे। मी आता एका चम्मचच्या साहाय्याने बारीक करून घेते आलू। कांदा छान प्रकारे बारीक कापून घेतला व लसणाचे बारीक बारीक सोलून घेतले व पेस्ट बनवून त्यामध्ये सोडावा। एका पातेल्यामध्ये मी 3 चमच तेल वापरले आहे। ते तेल चांगले कडकडीत झाल्यानंतर थोडी मोहरी, जिरे वापरून घ्यावे, कांदा टाकून घ्यावा आणि लसणाचा पेस्ट वापरावा। एकजीव करून घेतल्या चटणी, मीठ, हळद सर्व घेऊन घ्यावे। जो आलू आपण चमच्याच्या साहाय्याने बारीक केलेला होता, तो आलू एकत्र कढईमध्ये टाकून घेणे व सर्व चमच्याने फिरवून घेणे, एकजीव होऊन जातो। 5 मिनिटं शिजल्यानंतर भाजी मस्त दिसते। पीठ चाळताना कोणती दक्षता घ्यावी, पीठ कोणत्या चाळणीने चाळावे, उंडा कसा भिजवावा व उंडा भिजवताना कोणती दक्षता घ्यावी हे आपण पुढे बघणार आहे। त्यासाठी प्रेमाने आणि आनंदाने आमच्या चॅनलला जोडून राहा। अशाच नवनवीन रेसिपी आणि नवनवीन टिप्ससाठी आमचं चॅनल सोनाली होम किचन रेसिपी आहे। मी उंडा एकदम कडक मळलेला आहे, कारण त्याच्या पुऱ्या बनवायच्या आहे म्हणून। कडक उंडा भिजवल्यामुळे पुऱ्यामध्ये जास्त तेल राहत नाही। उंड्याला मी थोडंफार तेल लावून थोडा मऊसर गोळा बनवून घेते। भिजवलेल्या उंड्याला थोडा वेळ कपड्याने किंवा काहीने झाकून ठेवावे, त्यामुळे छान प्रकारच्या पुऱ्या होतात, मऊ मऊ लागतात। वेळा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही पण बनवून बघा। अशा पुऱ्या खूपच चविष्ट आणि उत्कृष्ट लागतात। पोळपाटावर एकसारख्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या, कारण सर्व पुऱ्या लाटून घेतल्यामुळे वेळ कमी लागतो आणि एक एक पुरी लाटायची पण झंझट खतम होते। त्यामुळे मी सर्व पुऱ्या एका ताटामध्ये लाटून घेतलेल्या आहे आणि ते एकसारख्या ठेवलेल्या आहे। त्या पुऱ्या ठेवल्यामुळे मला जास्त टाईम लागत नाही। मी लोखंडी कढई वापरली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतले आणि पुरी लालसर होईपर्यंत तळून घेतली। लालसर झालेली पुरी खूप छान लागते। आमच्या घरी सर्वांना लालसर अशीच पुरी आवडते, म्हणून मी सर्व पुऱ्या लालसर तळून घेतल्या। ते लालसर झाल्यामुळे खसखस होतात आणि ते सर्वाला उत्कृष्ट लागतात, म्हणून तुम्ही पण एक वेळा लालसर पुऱ्या करून बघाच। खरंच की कमी जाळावर तळल्यामुळे ह्या पुऱ्या लवकर फुगतात आणि छान उत्कृष्ट दिसतात आणि खायला पण चविष्ट लागतात। या पुऱ्या खूपच छान दिसायला असतं। अशा प्रकारे मी आजचा स्वयंपाक केलेला आहे। मंडळींनो, सबस्क्राईब करायला विसरू नका। या मग जेवायला।